विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याच्या मका पिकास लागली आग. शेतकऱ्याचे 4 ते 5 लाखाचे नुकसान. धरणगाव येथील शेतकरी विशाल नितीन भोई यांच्या 6 ते 7 बिघे शेतातील परिपक्व झालेल्या उभ्या मकास काल झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतातून गेलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत तारा एकमेकांना चिपकल्यानं शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याने मका जळून खाक झाला. शेतकऱ्याच्या मक्याच्या चाऱ्यासह मक्याचे भुट्टे आणि शेतात नव्यानेच टाकलेल्या ठिबक सिंचनाच्या नळ्या देखील या आगीने भस्मसात झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन मका काढणीच्या वेळेस लागलेल्या या आगीमुळे शेतकऱ्याचे जवळपास 4 ते 5 लाखाचे नुकसान झाले आहे. महावितरण कंपनी आणि शासनाने पंचनामा केला असून शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातून होत आहे. माझे नाव विशाल नितीन भोई, गट नंबर आहे 890. हे अवकाळी वारावांदी पाऊस आल्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे भरपाई हे नुकसान झालेलं आहे. पाहू शकता पूर्ण राख झालेलं आहे. टोटल 7-8 बिघा पूर्ण क्षेत्र राख झालेलं आहे. अंदाजे किती नुकसान असेल तरी? अंदाजे 4-5 लाखापर्यंत नुकसान आहे. कोण कोण येऊन गेलं का? अधिकारी वगैरे? अधिकारी, तलाठी अप्पा, लाईनवाले साहेब, MSCB वाले सर्व येऊन गेले इथे. लोकनायक न्यूज